प्रथमतः असं ठरलं होतं की ज्या वेळेला तानाजी पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला शिवसेनेच्या 2 नेत्यांना, त्यावेळी त्यांना तगडं खातं पाहिजे होतं आणि त्यामुळं बांधकाम आणि अर्थ खात्यावरचा दावा हा तानाजी पाटील यांनी शेवटपर्यंत सोडला नाही। याच्याबद्दल अनेक वेळा नेत्यांच्याकडून चर्चा झाली आणि कासेगावच्या कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज तानाजी पाटील यांनी परस्पर स्वतः म्हणजे सभापतीमध्ये कुठलं खातं द्यायचं हे जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी कासेगावच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी स्वतःला बांधकाम आणि अर्थ खातं मिळाल्याचं घोषित केलं। त्यामुळे काही नेते नाराज झालेले होते आणि याच्यावरून फार मोठी ठिणगी ही सत्ताधारी गटात पडलेली होती। आणि यावेळेला ऋषिकेश लाडे विश्वकर्मांचे भाचे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा कृषी पशुसंवर्धन खातं जाईल अशी शक्यता होती, पण याला ऋषिकेश लाडेंनी तीव्र नकार दिला आणि आपल्याला अर्थ खातं किंवा शिक्षण आरोग्य या प्रकारचं चांगलं खातं मिळावं जेणेकरून आपल्याला काम करण्यास संधी मिळावी। कारण आपल्याला माहिती आहे की आता हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचा गट जो तवनगोंडा रवी पाटलांचा तो बऱ्यापैकी नाराज झालेला जाणवला। शेवटपर्यंत याच्यामध्ये रस्सीखेच चालली होती। देवराज पाटील असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील असतील, यांनी खूप मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वकर्मा यांची फोनाफोनी झाली। विशाल पाटील हे लोकसभेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत संपर्क साधला, पण याच्यामध्ये मोठी रस्सीखेच होऊन शेवटी ऋषिकेश लाड यांनी शिक्षण आणि आरोग्य खातं आपल्याला जे हवं होतं ते मिळालेलं आहे। पण याच्यामध्ये खूप मोठी नाराजी ही राष्ट्रवादीच्या याच्या अजित पवार गटामध्ये आहे। नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.soner या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज जिल्हा परिषदेच्या सभापती जे निवडून आलेले आहेत तर त्यांच्यासाठी समिती वाटप होतं आणि समिती सभापती निवडीचा आज कार्यक्रम होता। तर त्यावेळेला अनेक नाराजी नाट्य आपल्याला रंगलेलं पाहायला मिळालं। म्हणजे नेत्यांच्यामध्ये मतभेद झाले, त्यानंतर मग सभापतींमध्ये मतभेद झाले आणि सरतेशेवटी मग शिक्षण आणि आरोग्य खातं याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत ते ऋषिकेश लाड यांना मिळालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीची सत्ता तिथं स्थापन झाली आणि त्याला शिवसेनेच्या 2 सदस्यांनी पाठिंबा दिलेला होता। त्यामुळं शिवसेनेनं पाठिंबा दिला, त्यामुळं शिवसेनेचे 2 सदस्य जयदीप भोसले आणि पृथ्वीराज तानाजी पाटील जे आटपाडीचे सदस्य आहेत या दोघांनी पाठिंबा दिल्यामुळं त्यातल्या पृथ्वीराज तानाजी पाटील यांना सभापतीपद देण्यात आलेलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सावित्री तमनगोंडा रवी ज्या जजच्या आहेत त्यांना सभापतीपद देण्यात आलेलं होतं आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता विद्यमान ऋषिकेश लाड आहेत जे विश्वकर्मा यांचे भाचे आहेत, तर त्यांनाही समिती द्यायचा विषय होता। आणि महिला बालकल्याण जो होता तो स्नेहल मोरेंच्याकडे यापूर्वीच दिलेला आहे। समाज कल्याण जो सभापती आहे ते दादासाहेब कोळेकर यांच्याकडे देण्यात आलेलं होतं। त्यामुळं या 3 सभापतींना म्हणजे या तिघांच्याकडे खाते वाटप करताना फार मोठी कसरत ही नेत्यांना करावी लागली। यासाठी विश्वित कदम असतील, जयंत पाटील असतील, विशाल पाटील असतील, राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे असतील, शिवाजीराव नाईक असतील, त्या राजराणे देशमुख असतील, तर या सगळ्यांना फार मोठी मशक्कत करावी लागली। कारण प्रथमतः असं ठरलं होतं की ज्या वेळेला तानाजी पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला शिवसेनेच्या 2 नेत्यांना, त्यावेळी त्यांना तगडं खातं पाहिजे होतं आणि त्यामुळं बांधकाम आणि अर्थ खात्यावरचा दावा हा तानाजी पाटील यांनी शेवटपर्यंत सोडला नाही। याच्याबद्दल अनेक वेळा नेत्यांच्याकडून चर्चा झाली आणि कासेगावच्या कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज तानाजी पाटील यांनी परस्पर स्वतः म्हणजे सभापतीमध्ये कुठलं खातं द्यायचं हे जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी कासेगावच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी स्वतःला बांधकाम आणि अर्थ खातं मिळाल्याचं घोषित केलं। त्यामुळे काही नेते नाराज झालेले होते आणि याच्यावरून फार मोठी ठिणगी ही सत्ताधारी गटात पडलेली होती। तर जे मागच्या वेळेला भाजपचे जे जिल्हा परिषदमध्ये सत्ता होती त्यावेळेला उपाध्यक्षांच्याकडं कृषी आणि पशुसंवर्धन होतं आणि यावेळेला ऋषिकेश लाडे विश्वकर्मांचे भाचे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा कृषी पशुसंवर्धन खातं जाईल अशी शक्यता होती, पण याला ऋषिकेश लाडेंनी तीव्र नकार दिला आणि आपल्याला अर्थ खातं किंवा शिक्षण आरोग्य या प्रकारचं चांगलं खातं मिळावं जेणेकरून आपल्याला काम करण्यास संधी मिळावी। कारण आपल्याला माहिती आहे की जयंत पाटील असेल किंवा विश्वित कदम असतील यांनी मॉडेल स्कूल आणि स्मार्ट PSCचा एक जो प्रोग्राम जो मागच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये राबवला होता, तर तो राबवण्याच्या दृष्टीने ऋषिकेश लाड यांनी स्मार्ट PSC आणि मॉडेल स्कूल राबवण्यासाठी आपल्याला शिक्षण आरोग्य किंवा अर्थ खातं या पद्धतीचं आपल्याला हवा अशी मागणी केलेली होती
आणि हे मात्र राष्ट्रवादीचे नेते आहेत ते शिक्षण आणि आरोग्य हे सावित्री तमनगोंडा रवी यांना सोडायला तयार नव्हते. त्यामुळं बराच ताणाताणी या विषयावरनं झालेली होती. यामध्ये पुन्हा विश्वजित कदमांनी जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी तोडगा काढत पुन्हा एकदा जतकडं जे पूर्वी तमनगोंडा रवी पाटील हे सभापती असताना त्यांच्याकडं शिक्षण आरोग्य खातं होतं, हे शिक्षण आरोग्य खातं काढून म्हणजे त्यांच्याकडे पूर्वी जी देण्याची चर्चा झालेली होती ती बदलून पुन्हा मग शिक्षण आरोग्य खातं हे ऋषिकेश लाड यांच्याकडे देण्यात आलं. आणि मग सावित्री तमनगोंडा पाटील यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन नेलं. पण आणि पृथ्वीराज तानाजी पाटील यांना अर्थ आणि बांधकाम खातं मिळालेलं आहे. आता हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचा गट जो तमनगोंडा रवी पाटलांचा तो बऱ्यापैकी नाराज झालेला जाणवला. शेवटपर्यंत ह्याच्यामध्ये रस्सीखेच चालली होती. देवराज पाटील असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील असतील, यांनी खूप मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम यांची फोनाफोनी झाली. विशाल पाटील हे लोकसभेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत, त्यामुळे त्यांच्याशिवाय संपर्क साधला. पण याच्यामध्ये मोठी रस्सीखच होऊन शेवटी ऋषिकेश लाड यांनी शिक्षण आणि आरोग्य खातं आपल्याला जे हवं होतं ते मिळालेलं आहे. पण याच्यामध्ये खूप मोठी नाराजी ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये आहे. त्यामुळं नेमकं याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये नाराजी कशी दूर होणार हा सगळा प्रश्न आहे. कदाचित राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याबाबत किंवा नंतर उपाध्यक्ष किंवा सभापतीपदी आणखीन वाटा देण्याबद्दल काही चर्चा होण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यामध्ये एक नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ऋषिकेश लाड यांनी अतिशय ताठर भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अर्थ खातं किंवा बाकीच्या समित्या पाहिजेत अशी मागणी केलेली होती. मात्र बांधकाम आणि अर्थ खातं ह्या दोन्हीच्या समित्या वेगवेगळ्या करणं ही प्रशासकीयदृष्ट्या शक्य नव्हतं अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळं शिक्षण आरोग्य खातं शेवटी ऋषिकेश लाडांना मिळालेलं आहे. अर्थात या सर्वांना एकत्र बरोबर घेऊन काम करावं लागणार आहे. या सगळ्या नेत्यांना जे आत्ता थोडी नाराजी दिसून येते आहे त्या नाराजीचं सगळ्यांना दूर सारत काम करावं लागणार आहे. अन्यथा याचा फायदा भाजप घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं या सगळ्यांना एकत्रित आणि तिकडं जतमध्ये तमनगोंडा रवी यांना जरी कृषी पशुसंवर्धन मिळालं असेल तरी त्यांना गोपीचंद पडळकर यांच्याशी 2 हात करायचे आहेत. तशा पद्धतीच्या अप्रत्यक्ष संकेत हे जयंत पाटलांनी दिलेले आहेत, विश्वजित कदमांनी दिले. त्यामुळं आगामी काळात हे सगळे मतभेद विसरून त्यांना एकसंघपणे काम करावं लागेल. अन्यथा याचा फायदा भाजपनं घेतला तर आश्चर्य वाटायला नको.